नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत योगा फॉर बॅक पेन. जी पाठीची दुखणी असतात त्या पाठीच्या दुखण्यांसाठी कोणत्या प्रकारचा योगा केला जातो. तर मुख्यत्वे असं म्हटलेलं आहे की जो आपला लंबर रिजन असतो म्हणजे एल सिरीज म्हणजे आपली लोअर बॅक, तर तिथे मुख्यत्वे पाठीची दुखणी होतात. कारण का जो थोरॅसिक रिजन असतो म्हणजे टी रिजन म्हणतात त्याला, तर जो टी रिजन असतो तिथे शक्यतो पाठीची दुखणी होत नाहीत. का तर तो भाग बरगड्यांना जोडला गेल्यामुळे त्याला एक ऑलरेडी आधार असतो. तर त्या लोअर बॅकसाठी म्हणजेच लंबर रिजनसाठी कोणते योगा प्रकार आपण करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. आज मी तुम्हाला 2 उभ्याने करायची आसनं, 2 बसून करायची आसनं आणि 2 पाठीवरच्या स्थितीमधली आसनं ही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर पहिल्यांदा करूया आपण वॉर्मअप करताना आपण ताडासन वॉकिंग करू शकतो. दोन्ही हात लॉक करायचे, समोरच्या दिशेला एक स्ट्रेच घ्यायचा आणि श्वास घेत हात डोक्यावर न्यायचे, टाचा वर उचलायच्या आणि आपल्या मॅटवर एक 3 ते 4 वेळा राऊंड करायचं. एक वॉक घ्यायचा छानपैकी. पाठीचा कणा वरच्या दिशेला ताणला जातो. या श्वास सोडत सावकाश हात खाली घ्या. आता दुसरा वॉर्मअप प्रकार आहे, पायामध्ये अंतर घ्यायचं, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग करायचं. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 10 वेळा करायचं. 1 श्वासाबरोबर शक्यतो या मूवमेंट करण्याचा प्रयत्न करा. बस. आता उभ्याने करायच्या आसनांमध्ये आपण बघणार आहोत पादहस्तासन आणि अर्धचक्रासन. तर ही दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आसनं आहेत आणि पाठीच्या दुखण्यासाठी सगळ्यात चांगली आसनं आहेत. तर यामध्ये काय करायचं आहे, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात मांडीच्या शेजारी. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे, दंड कानाला स्पर्श असतील, तळहात समोरच्या दिशेला असतील. आता कमरेतून पुढे झुकायचं आहे. आता कमरेतून पुढे झुकताना प्रथम जमिनीला समांतर व्हायचं आहे. गुडघे सरळ असतील ह्या स्थितीमध्ये, गुडघे फोल्ड नाही करायचे. पहिलं मी जमिनीला समांतर आलेलो आहे, नंतर सावकाशपणे दोन्ही हात पावलांकडे आणि कपाळ गुडघ्याकडे नेलेलं आहे. हाताची बोटं पावलांच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न करा किंवा पायाच्या अंगठ्यांना पकडायचा प्रयत्न करा. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. ही स्थिती श्वासाबरोबर 10 आकडे धारण करायची आहे. मनातल्या मनात 10 आकडे म्हणायचे. श्वासोश्वास संथ आणि लयबद्ध. पोट दाबलं गेलं आहे, पाठीचा कणा ताणला गेला आहे. टाचेपासून कमरेपर्यंत शरीराच्या मागच्या बाजूला येणारा ताण अनुभवायचा आहे. प्रत्येक उच्छ्वासामध्ये अधिक खाली जाण्याचा प्रयत्न. आसन सोडताना प्रथम श्वास घेत जमिनीला समांतर यायचं आहे आणि मग सावकाश वर यायचं. श्वास सोडत हात खाली. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये शरीर मनावर आसनाचा झालेला परिणाम अनुभवायचा प्रयत्न करा. आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन म्हणजे अर्धचक्रासन हे कसं करायचं ते आपण बघणार आहोत. यामध्ये पायामध्ये थोडंसं अर्ध्या फुटाचं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही तळहात हे पाठीला स्पर्श करायचे. आता हे करत असताना लक्षात ठेवायचं की हाताची 5ही बोटं ही बाहेरच्या दिशेला असते. तर दोन्ही तळहात पाठीला स्पर्श केले आहेत. कोपरं एकमेकांजवळ आणायचा प्रयत्न, त्यामुळे खांदे आणि छाती ताणले जातात आणि सावकाश कंबर पुढे ढकलायची. खांदे छाती मागे, नजर छताकडे. या स्थितीमध्ये पण गुडघे सरळ ठेवायचे आहेत.
मांड्यांवर, पोटावर, छातीवर येणारा ताण अनुभवायचा आहे, गळ्यावरचा ताण अनुभवायचा आहे, पाठीवरचा दाब अनुभवायचा आहे, तोल सांभाळायचा आहे. श्वासाबरोबर मनातल्या मनात 10 आकडे. आसन सोडताना सावकाश कमरेतून सरळ, पुन्हा दोन्ही हात मांडीच्या शेजारी, डोळे मिटवून विश्रांती. शरीर मनामधले बदल टिपण्याचा प्रयत्न. आता आसनांमध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आसन पूर्ण झाल्यावर डोळे मिटून शांतपणे उभं राहणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण का त्याचे परिणाम आपल्या शरीरावर जे होत असतात ते अनुभवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघूया बसून करायची 2 आसने. बसून करायच्या 2 आसनांमध्ये आपण बघणार आहोत पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन. आपल्या शरीराची जी पुढची बाजू आहे त्याला म्हणतात पूर्व बाजू, आणि जी मागची म्हणजे आपली पाठ आहे त्याला म्हणतात पश्चिम बाजू. जेव्हा आपण पश्चिमोत्तानासन करतो तेव्हा पश्चिमोत्तानासन म्हणजे नावाप्रमाणे आपल्या पश्चिम भागाला आपण ताण देत असतो, म्हणजे पाठीला आपण ताण देत असतो, म्हणून याला म्हणतात पश्चिमोत्तानासन. आणि पूर्वोत्तानासन म्हणजे आपल्या शरीराच्या पुढच्या भागाला आपण ताण देत असतो, म्हणून याला म्हणतात पूर्वोत्तानासन. तर आपण बघूया ही 2 आसनं कशा प्रकारे केली जातात. प्रथम आपण दंडासनाच्या स्थितीमध्ये येऊया. पायाचे अंगठे टाचा एकमेकांना स्पर्श आहेत. दोन्ही तळहात कमरेच्या शेजारी ठेवायचे, तळहात जमिनीवर दाबायचे आणि पाठीला सळ करायचं. शरीर आपलं 90 अंशामध्ये. ही म्हणतात दंडासनाची स्थिती. या स्थितीमध्ये नजर आपली समोरच्या भिंतीकडे किंवा पायाच्या अंगठ्याकडे ठेवली तरी चालेल. पश्चिमोत्तानासनाला आपण आता सुरुवात करणार आहोत. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर, दंड कानाला स्पर्श, तळहात समोरच्या भिंतीकडे. श्वास सोडत कमरेतून खाली यायचं. प्रथम आपल्या जमिनीला समांतर व्हायचं. हाताने पायाचे अंगठे पकडायचे आणि शरीराला पुढच्या दिशेला ताण द्यायचा. माकड हाडापासून पुढे झुकायचा प्रयत्न आणि अलगदपणे कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. गुडघे सरळ असतील. पोटावर दाब, पाठीच्या कण्यावर ताण. प्रत्येक उच्छ्वासामध्ये हळूहळू खालती जायचा प्रयत्न करायचा. ही स्थिती मनामध्ये 10 आकडे थांबणार आहोत. श्वासोश्वास थांबवायचा नाही आहे. श्वसन संथ आणि लयबद्ध. सावकाश प्रथम जमिनीला समांतर यायचं आहे आणि मग हात छताकडे. श्वास घेत हात छताकडे आणि श्वास सोडत हात खाली. दंडासनाची स्थिती. दंडासनाच्या स्थितीमधनं शिथिली दंडासनाची स्थिती. डोळे मिटून विश्रांत. शरीर मनावर झालेला परिणाम अनुभवण्याचा प्रयत्न. आता आपण बघणार आहोत पूर्वोत्तानासन. पूर्वोत्तानासन करताना प्रथम आपण टेबल टॉप पोझिशन करणार आणि मग पूर्वोत्तानासन करणार, कारण का डायरेक्टली पूर्वोत्तानासन थोडंसं अवघड जातं. तर आपण टेबल टॉप पोझिशन करून मग त्यामधनं पूर्वोत्तानासन करण्याचा प्रयत्न करूया. चल सुरुवात करूया. दंडासनाची प्रथम स्थिती धारण करा. आता आपले दोन्ही तळहात थोडेसे कमरेच्या मागे न्यायच्यात. हाताची पाची बोटं पुढच्या दिशेला असते. दोन्ही गुडघे फोल्ड करायचे. पावलांमध्ये थोडंसं अंतर ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि सावकाश आपली कंबर वर उचलायची. ही टेबल टॉप पोझिशन. त्यानंतर अलगदपणे एक एक पाय सरळ करायचा आणि शरीराची घसरगुंडीसारखी स्थिती. मान सैल सोडू नका. नजर छताकडे. बटक स्क्वीज करून स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करा. पोट घट्ट. शरीराच्या पुढच्या भागावर ताण.
पाठीवर दाब. दहाकडे या स्थितीमध्ये श्वासाबरोबर थांबणार आहोत. आसन सोडताना डावा पाय उजवा पाय प्रथम जवळ घ्यायचा, फोल्ड करायचा, टेबल टॉप पोझिशन घ्यायची आणि मग सावकाश कंबर खाली ठेवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात कमरेच्या शेजारी, दंडासनाची स्थिती. आणि मग सावकाशपणे शिथिली दंडासनाच्या स्थितीमध्ये विश्रांत. शरीर मनातील बदल टिपण्याचा प्रयत्न.